जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मधील जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर BBA, BBA IB, BBA CA, BCA मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या AICTE चे ऍडमिटेड स्टुडंट आहे, ज्यांचा 2024 आणि 2025 पॅटर्न आहे. तर यांच्या परीक्षा वेळापत्रकात दिनांक 2 जून 2026, त्याचबरोबर 3 जून 2026 आणि 4 जून 2026 रोजी काही महत्त्वाचे बदल करून देण्यात आलेले आहे. तसेच परीक्षेच्या हॉल तिकीट बाबत पण आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण परीक्षेच्या हॉल तिकीट बाबत माहिती घेऊया. तर आज दिनांक 4 जून 2026 रोजी विद्यापीठाअंतर्गत जे विद्यार्थी BBA तसेच BBA IB, BBA CA, BCA कॉमर्स आणि मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे 2024 आणि 2025 पॅटर्नचे विद्यार्थी आहे, तर त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट जनरेट करून दिलेले आहे. ओके, तर संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट कडे जावे, संपर्क साधावा, त्यांच्याकडून हॉल तिकीट घ्यावे. सर्व विषय बरोबर आले का नाही याची खात्री तुम्ही करून घ्या. तर तुम्हाला समजलं असेल की परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहे, नेम लिस्ट आलेली आहे, समरी आलेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे जे काही काही पेपर आहे ते दिनांक 6 जून 2026 पासून सुरुवात होणार आहे. नेमकी कोणत्या परीक्षा कधी होणार आहे याची माहिती आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणीच तुम्हाला सांगतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फर्स्ट इयर आणि सेकंड इयर BBA, BBA IB, BBA CA, BCA मॅनेजमेंट या चार महत्वाच्या अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक 29 मे 2026 रोजी जाहीर करून देण्यात आलेलं होतं. तर या परीक्षा वेळापत्रकात दिनांक 2 जून 2026, 3 जून 2026 आणि 4 जून 2026 रोजी काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. हे बदल समजून घ्या, कारण सुरुवातीच्या 29 मेच्या वेळेस काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 8 जून 2026 पासून स्टार्ट होत होत्या, तर आता 6 जून 2026 पासून स्टार्ट होत आहे. याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच ओपन इलेक्टिव्हचा जुन्या अभ्यासक्रमानुसार पेपर 11 जून 2026 रोजी होणार होता, तो आता 8 जून 2026 रोजी होणार आहे सेकंड इयर विद्यार्थ्यांच्या बाबतीत. परीक्षेचं वेळापत्रक कुठं बघावं, अपडेटेड टाइम टेबल यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला जा. तिथे एक्झाम सेक्शन आहे, त्यावरती क्लिक करा. थोडंसं स्क्रोल करा, इथे टाइम टेबल म्हणून दिसेल, त्यावरती क्लिक करा. लेफ्ट साईडला तुम्हाला टाइम टेबल एप्रिल मे 2026 दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे कॉमर्स अँड मॅनेजमेंट टॅब दिसेल, या टॅबला क्लिक करा आणि इथे मॅनेजमेंट या बटनावर क्लिक करा. ओके, या ठिकाणी सगळ्यात अगोदर BCA मॅनेजमेंट म्हणजे SY BCA हे टाइम टेबल आहे, त्यावरती क्लिक करा. जुन्या अभ्यासक्रमानुसार थर्ड सेमिस्टरच्या परीक्षा 8 जून 2026 पासून स्टार्ट होत होत्या. नवीन अभ्यासक्रमानुसार या परीक्षा 6 जून 2026 पासून स्टार्ट होत आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार सेमिस्टर 4 चा OE जो काही पेपर होता, तो 11 तारखेच्या आसपास दाखवलेला होता. आता तो नवीन अभ्यासक्रमानुसार किंवा नवीन वेळापत्रकानुसार तो 8 जून 2026 पासून स्टार्ट होत आहे. याची कृपया नोंद घ्या आणि या पद्धतीने परीक्षेचा अभ्यास पूर्ण करा किंवा परीक्षेला सामोरं जा. त्यानंतर BBA CA बाबतीत पण फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या जे काही परीक्षा आहे त्या 15 जूनच्या ऐवजी 13 जून 2026 पासून स्टार्ट होत आहे. याची कृपया दक्षता घ्या. त्यानंतर इथे BBA CA टाइम टेबल आहे. ओके, सेकंड इयरचा त्या पण परीक्षा 8 जून पासून आहे. पण OEचा जो काही पेपर 11 तारखेला होता, तो आता 8/6/2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्याची नोंद तुम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर इथे BBA IB वगैरे ते सांगितल्यानंतर BBAचा आपण या ठिकाणी बघूया. BBAचा फर्स्ट इयरचे जे काही पेपर आहे, तर ते पेपर 15/6 पासून स्टार्ट होत आहे. OEच्या पेपरची लिस्ट इथे दिलेली आहे. इथे तुम्हाला सेकंड सेमिस्टरला OE तुम्हाला जो काही असणार आहे तो प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहे. प्रॅक्टिकलची परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाणार आहे. याची दक्षता आपापल्या महाविद्यालयांनी घेतली पाहिजे. ओके, BBA सेकंड इयर कडे वळूया. सेकंड इयरचे जे काही पेपर आहे त्याच्यात मेजॉरिटी चेंज केलेला आहे. त्याच्यामध्ये सेमिस्टर 3 चा ॲज इट इज पेपर बऱ्यापैकी व्यवस्थितरित्या आहे. त्याच्या टाइम टेबलमध्ये काही बदल केलेला नाही. पण सेमिस्टर 4च्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. सेमिस्टर 4 मध्ये OEचा पेपर हा 11 तारखेला होता. तो आता 8 जून 2026 रोजी होणार आहे. त्याची दक्षता तुम्ही घ्या. या टाइम टेबल पद्धतीने तुम्ही परीक्षेला सामोरं जा. आता त्याच्यातल्या त्याच्यात जे विद्यार्थी ते BCA BCA कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे सेकंड इयरचे आहे, तर यांच्यामधला जो काही पेपर एक आहे हिंदी भाषेचा,
तर हिंदी भाषेचे जे काही पेपर आहे त्या पेपरमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. इथे हे जे काही पेपर दाखवलेले आहे, हे पेपर काही 12 तारखेला किंवा काही 11 तारखेलाच दाखवलेले आहे. तर या पेपरच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाची माहिती यांनी या ठिकाणी दिलेली आहे. मी त्यासाठी हे परिपत्रक या ठिकाणी दाखवतो. आज दिनांक 4 रोजी ओके. या ठिकाणी तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता. हे सगळे नोटिफिकेशन आपण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेले आहे. नोटिफिकेशनला क्लिक करा. इथे मॅनेजमेंटमध्ये क्लिक करा. इथे बघा आज 4 जून 2026 रोजी इथं बी मॅनेजमेंटचं सेमिस्टर 4च्या 2 विषयांबाबत इथं माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, की ए मराठीचा जो काही पेपर होता, ओके. त्याच्यानंतर हिंदी भाषा आणि जीवन व्यवहार हा जो काही पेपर होता, तर हे जे काही पेपर आहे, ते 11/6 ला अगोदरच्या जुन्या वेळापत्रकानुसार दुपारच्या सत्रात दाखवलेले होते. आता ते सकाळच्या सत्रात म्हणजे 11/6/2026 रोजी होणार आहे. त्याची दक्षता आपण विद्यार्थ्यांनी घेतली गेली पाहिजे. ओके. हे दोन्ही विषय जे काही आहे ते काळजीपूर्वक एकदा बघा. इथं तुम्हाला टाइम टेबल बघायला भेटेल. ओके. या टाइम टेबलमध्ये तुम्हाला तो पेपर किती तारखेला दाखवलेला आहे तो बघा एकदा. ओके. 1 मिनिटं. या ठिकाणी बघा बी-सी-एचा या ठिकाणी याच्यामध्ये तो पेपर 11 तारखेला दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये दिलेला होता. तो पेपर 11 तारखेलाच ओके. या नोटिफिकेशनमध्ये ए मराठी आणि ए हिंदी ओके. ए मराठी आणि ए हिंदी हे जे काही 201 चे जे काही पेपर आहे ते आता 11 तारखेला सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. कारण त्या टायमिंगला इथे दुसरा जो काही पेपर आहे तो या ठिकाणी होणार किंवा काय असेल ते त्या पद्धतीने ए पेपर त्या ठिकाणी कंडक्ट केला जाईल. त्याची आपण नोंद घेतली पाहिजे. तरी पण इथे काही वेळापत्रकामध्ये काही मेजॉरिटी बदल होईल. काही अडचण असल्यास आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. ओके. मला तरी वाटतं की या टाईम टेबलमध्ये सुद्धा जरा थोडासा फरक दाखवण्यात आलेला आहे. कारण ए-ई-सीचा जरी इथे पेपर तुम्हाला 11 तारखेला दाखवलेला असला 2 ते 4च्या जागी इथं 10 ते 12 पण याच टायमिंगला इथे सुद्धा तुमचा बाकीच्या विषयाचा पेपर सी-ए 201 चा हा पण पेपर 11 तारखेला 10 ते 12 असेल. मग एखादा विद्यार्थी सेमिस्टर 4 ला असेल, त्याचा हा पेपर त्यांनी द्यायचा का हा पेपर द्यायचा? असा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. सविस्तर मी पुन्हा एकदा टेक्निकल टीमशी बोलेल आणि यामध्ये थोडक्यात बदल करण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे आत्ताच्या या ब्रेकिंग न्यूजमध्ये तुम्हाला कळलेलं असेल, की बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए-सी-ए, बी-सी-ए मॅनेजमेंटच्या OEचा पेपर, त्याच्यानंतर काही जे पेपर 8 तारखेला चालू होणार होते, ते 6 तारखेला होणार आहे. असा मेजॉरिटी बदल करण्यात आलेला आहे. तसेच काही पेपर दुपारच्या सत्रात होते, ते आता सकाळच्या सत्रात होणार आहे. परीक्षेचे बारकोड, होलोग्राम स्टिकर वगैरे हे जे काही आहे, ते सर्व महाविद्यालयाकडे दिनांक 5 तारखेपर्यंत विद्यापीठामार्फत पोहोचवले जातील. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधा. तसेच महाविद्यालयाला काही अडचण असेल, तर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला संपर्क साधा. नव अशाच नवीन-नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.